नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी स्पेशल बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवत आहे। शंकरपाळी बनवताना आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये बनवणार आहे आणि ही शंकरपाळी दाताने नाही तर ओठाने तोडता येतील इतकी खुसखुशीत होतात। त्याचबरोबर या शंकरपाळीच्या आतमध्ये भरपूर अशा लेयर सुद्धा येतात। त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आणि एका वाटीने मोजून 1 वाटीभर साखर घ्यायची। ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी या साखरेमध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर पातेलं गॅसवर ठेवायचं आणि या पातेल्यामध्ये आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकाल पाण्याला उकळी आली आहे आणि पाण्यातील साखर पूर्णपणे वितळलेली आहे। तर इथे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे साखरेचं पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने साखर आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटीभर वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं। त्यानंतर आता आपल्याला या गरम पाण्यामध्ये तूप आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे पाणी असं चमच्याने ढवळून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी चमच्याने ढवळत हे पाणी मी पूर्णपणे थंड करून घेतलं। पाणी थंड झाल्यानंतर आता या पाण्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। तर या ठिकाणी आपण ज्या वाटीने साखर पाणी तूप मोजून घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला मैदा सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर त्या वाटीने बरोबर सुरुवातीला आपल्याला 5 वाट्या मैदा या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। जर आपल्याला मैद्याची अजून गरज पडली तर परत आपण मैदा या ठिकाणी वापरणार आहे। तर पाण्यामध्ये घातलेला मैदा या ठिकाणी मी पूर्णपणे मिक्स करून घेतलाय। मिक्स झाल्यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकाल अजून थोडंसं पातळ आहे। त्यामुळे आपण या पिठामध्ये परत 1 वाटी भरून मैदा घालणार आहे। तर या ठिकाणी आपण टोटल 6 वाट्या मैदा वापरलेला आहे। तर टाकलेला मैदा आपल्याला या पिठामध्ये मिक्स करत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर इथे मी टाकलेला मैदा पिठामध्ये छान मिक्स करून घेतला आणि मिक्स झाल्यानंतर आता इथे बघू शकाल की हे पीठ छान घट्ट मळून झालंय। तर शंकरपाळ्यासाठी आपल्याला असं छान घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे। तर असं पीठ मळून झाल्यानंतर या पिठाच्या वरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर पिठावरचं झाकण काढून घ्यायचं आणि हे शंकरपाळ्याचं पीठ बघू शकता छान मुरलेलं आहे। मुरल्यानंतर परत आपल्याला हे पीठ 2 ते 3 मिनिटं हाताने छान मळून घ्यायचं, म्हणजे पीठ छान मळले जाईल आणि शंकरपाळे सुद्धा छान तयार होतील। आणि त्यानंतर या पिठाचे आपल्याला समान 2 भाग करून घ्यायचे आणि तोडलेला या पिठाचा गोळा आपल्याला हातावर या पद्धतीने असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। सॉफ्ट करून झाल्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये हा गोळा प्रेस करायचा आणि चपटा करून घ्यायचा आहे आणि जो दुसरा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा। आणि आता या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटण्यासाठी पोळपाट बेलन घेतलं। आता आपल्याला या पिठाची पोळी लाटायची। तर शंकरपाळी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खूप पातळ पोळी नाही लाटायची, थोडी मीडियम थिकनेसचीच पोळी लाटून घ्यायची। आणि बघू शकता पीठ घट्ट असल्यामुळे इथे आपल्याला कोरड्या पिठाची अजिबात गरज पडत नाही। तर इथे मी आता शंकरपाळी बनवण्यासाठी पोळी लाटून घेतली आणि लाटलेली पोळी बघू शकता छान अशी मीडियम थिकनेसची ठेवलेली आहे। तर आता आपल्याला या पोळीची शंकरपाळी कट करून घ्यायची आणि इथे आपल्या शंकरपाळ्यांचा आकार एकसारखा येण्याकरिता आपल्याला ही पोळी अशी काठाने कट करून घ्यायची, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांचा आकार एकसारखा येतो। आणि कट केलेली पोळी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आणि त्यानंतर आता इथे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। तर इथे ही शंकरपाळी मी स्क्वेअरच्या आकारामध्ये कट करून घेत आहे, पण तुम्हाला जर शंकरपाळ्यांना डायमंड आकार द्यायचा असेल तर तुम्ही ही शंकरपाळी डायमंड आकारामध्ये कट करून घेऊ शकता।
तर इथे आपली आता शंकरपाळी कट करून झाली। बघू शकता खूप मस्त अशी शंकरपाळी कट झालेली आहे आणि शंकरपाळीचं पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल की ही शंकरपाळी अजिबात चिटकत नाही, अगदी सहज ही शंकरपाळी अशी मोकळी होतात। तर आता ही कट केलेली शंकरपाळी आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं। फार कडकडीत सुद्धा आपल्याला इथे तेल गरम करायचं नाही, मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली कट केलेली शंकरपाळी या तेलामध्ये अशी सोडून घ्यायची आहे। आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि संपूर्ण शंकरपाळी आपल्याला लो फ्लेमवरच तळायची आहे। तर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला अशी चमच्याने या तेलामध्ये मिक्स करत राहायची आहे आणि अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की शंकरपाळी तेलामध्ये छान फुलायला लागलेली आहे। तर आता लो फ्लेमवरच सतत अशी चमच्याने ही शंकरपाळी हलवत आपल्याला ब्राऊन रंगाची तळून घ्यायची। तर अगदीच थोड्या वेळामध्ये शंकरपाळ्यांना छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी तळून झाली। तर असा शंकरपाळ्यांना ब्राऊन रंग आला की शंकरपाळी आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आणि बघू शकता तळल्यानंतर शंकरपाळी छान तिप्पट फुललेली आहे आणि मस्त अशी खुसखुशीत सुद्धा दिसत आहे। आणि त्यानंतर जे शिल्लक राहिलेली शंकरपाळी होती ती सुद्धा मी तेलामध्ये टाकून लो फ्लेमवर सतत अशी चमच्याने हलवत ब्राऊन रंगाची तळून घेतली आहे। तर शंकरपाळ्यांची दुसरी सुद्धा बॅच तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत तळून झाली आणि तळल्यानंतर छान अशी तिप्पट फुललेली आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तेलामध्ये तळून घेतली आणि तळल्यानंतर बघू शकता खरंच खूप छान अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। शंकरपाळ्यांना रंग छान आलाय आणि मस्त अशी तिप्पट सुद्धा ही शंकरपाळी फुललेली आहे। तुम्हाला इथे मी दाखवते की तळण्या अगोदरचा शंकरपाळा किती बारीक होता आणि तळल्यानंतर तो बघा किती मस्त तिपटीने हा शंकरपाळा फुललेला आहे। आणि इथे तुम्हाला हा शंकरपाळा मी तोडून सुद्धा दाखवते। तर तुम्ही बघू शकता बिस्किटासारखा खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहे। दाताने नाही तर ओठाने तोडता येतील इतके खुसखुशीत या ठिकाणी आपले हे शंकरपाळी तयार झाली आहे। खुसखुशीत तर आहेच आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल की शंकरपाळा तोडल्यानंतर या शंकरपाळ्याच्या आतमध्ये भरपूर लेयर सुद्धा पडलेल्या आहेत। तर येणाऱ्या दिवाळीला माझ्या पद्धतीने असे बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही माझी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।